श्वास घेण्याची संधी प्रत्येक वेळेला युवा शक्तीनंच दिलेली आहे. भगतसिंगासारखे तरुण युवा हे फासावर गेले आणि आतासुद्धा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते देशाच्या भोवती स्वातंत्र्याच्या भोवती जो गळफास बसलेला आहे तो दूर करण्यासाठी झाला आणि मोकळा श्वास व्हावा या देशाचा म्हणून झालं. त्याच्यामुळे युवा शक्तीनं या सरकारला गदागदा हलवलं आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी युवा शक्तीचे आभार मानले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हा देश कायम युवा शक्तीच्या माध्यमातूनच पुढे गेला. त्याच्यामुळे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता दिली पाहिजे. हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना राहील. त्यांच्या भाषणात आणखी महत्त्वाचा उल्लेख आहे की जागतिक संकटाच्या काळात जसे की कोरोना महामारी किंवा पश्चिम आशियातील संकट अशी अनेक संकटं होती. या काळात विरोधकांनी देशात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलं. हे मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून. किमान स्वातंत्र्य दिनी तरी खोटं बोलू नये. आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. हजारो लाखो तरुणांनी त्यांचा पवित्र आत्मा या देशासाठी बलिदान त्यांनी केलेलं आहे. त्यांचं स्मरण करण्याचं सोडून नरेंद्र मोदी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर ते आमच्या स्वातंत्र्य दिनाचं दुर्दैव आहे. मोदी ज्यांना आज विरोधक मानत आहेत, काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, हे 3 पक्ष नसते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तर मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधीच भाषण करू शकले नसते. कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांगतो. त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहे. हे दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागतं आहे. या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आणि देशाच्या सध्याच्या प्रधानमंत्र्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या तळपत्या सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी हा स्वातंत्र्याचा सूर्य आकाशातून बरं का गर्जना करत राहील.